नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आषाढ महिना सुरू झालेला आहे, त्यानिमित्त आज आपण गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवूया। इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेले आहे, ते ह्या वाटीने मोजून घेतलेले आहे। याच वाटीने हे पावच्या थोडे वर म्हणजे अर्ध्या साधारण अर्धी वाटी डाळीचं पीठ आहे, 1 वाटी गूळ, अर्धी वाटी मोहन, इथे मी साजूक तूप घेतलेले आहे मोहनासाठी, बडीशेप अशी पावडर करून घेतलेली बडीशेपची, सुंठ, थोडंसं मीठ आणि कापण्यावरती लावायला खसखस। सगळ्यात आधी आपण गुळाचं हे गुळवणी करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेले आहे। आता त्यात आपण ज्या वाटीने गुळ मोजून घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। पाणी जास्त नाही घालायचं गुळात, कारण गुळवणी जर खूप झालं तर त्या पिठात त्या गुळवण्यात गव्हाचं पीठ खूप जास्त बसतं, मग कापण्या अशा कमी गोड होतात, म्हणून पाणी कमी घालायचं। आता आपण हे फक्त गुळ विरघळून घेणार आहोत, एकदम असं पाक करायचा नाही किंवा उकळवायचं नाही। असं गुळ विरघळला की लगेच आपण गॅस बंद करणार आहोत। गुळ पूर्ण विरघळलेला आहे, आता मी गॅस बंद करते आणि हे गुळवणी आपण गार करून घेऊ। गुळवणी गार झालेला आहे, आता आपण हे बाजूला ठेवू। आता पहिलं आहे ना, या पिठात आपण सगळं मोहन, सगळं जिन्नस एकत्र करून घेऊ। सगळ्यात पहिलं हे डाळीचं पीठ, बडीशेप अशी थोडीशी जाडसरच कुटून घेतलेली मी, हे मिठामुळं हे गोड पदार्थ एकदम चांगले लागतात। सुंठ पावडर, हे चांगलं मिक्स करून घेऊ। आणि आता तुपाच्या ऐवजी तेल घातलं तरी चालतं, पण तुपामुळं कापणे एकदम चांगलं चवदार लागतात। आणि डाळीचं पीठ घातल्यामुळं कापण्या अशा खुसखुशीत होतात। आता तूप सगळं व्यवस्थित पिठाला लावून घेतलेलं आहे। आता असा मुटका झाला पाहिजे पिठाचा। आता आपण याच्यात हे गुळवणी गाळून घालू। गुळवणी सगळं एकदम नाही घालायचं, आपल्याला लागेल तसंच थोडं घालायचं। अजून थोडंसं लागेल। हे कापण्याचं पीठ जास्त सैल नाही मळायचं, आपण पुरी लाटतो तसंच घट्ट मळायचं। असं थोडं थोडं करत गुळवणी घालायचं। अशा प्रकारे आपलं हे सगळं गुळवणी संपलेलं आहे। अगदी हे कापण्याचं हे प्रमाण अगदी बरोबर आहे। 1 वाटीला अर्धी वाटी पाणी घालायचं आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ हे असं प्रमाण बरोबर घेतलं की आपलं पीठ एकदम छान मळून झालेलं आहे। बघा, आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता मी कापण्या तळायला तेल तापायला ठेवते। 10 मिनिट झालेले आहेत, आता आपण कापण्या लाटून घेऊ। कापणे लाटताना पीठ नाही लावायचं,
कारण मग ती खसखस पण चिटकत नाही आणि कढईत पण खूप तेल कोरडं पीठ आपण जे लावतो वरतून ते खूप कढईत जळतं आणि तशी काही आवश्यकता पण लागत नाही कापणी लाटताना पिठाची. अशी अर्धी लाटून झाली की अशी खसखस लावून घ्यायची. म्हणजे पूर्ण लाटी लाटून तर खसखस चांगली बसते रुतते व कढईत तळता तळता कढईत जास्त पडत नाही ती खसखस, म्हणून अर्धी लाटली की लगेच खसखस टाकायची. आता आपली ही लाटी लाटून झालेली आहे. आता आपण कापण्या कापून घेऊ. कापण्या अशा मोठ्या मोठ्याच ठेवायच्या. कापण्या कापून झाल्या की अशा सुरीने मोकळ्या करून घ्यायच्या. आता आपण तेल तापलं की बघू. कापण्या अशी वरती आली की तेल तापलं समजायचं. खूप जास्त तेल तापून नाही द्यायचं, कारण ह्या गुळ घातलेला असल्यामुळे कापण्यांमध्ये त्या खूप पटकन लाल होतात, मग व्यवस्थित तळल्या जात नाही. अशाच प्रकारे आपण आता सगळ्याला कापण्या लाटून घेऊ आणि तळून घेऊ. कापण्या अशा मीडियम गॅसवर तळल्या की चांगल्या खुसखुशीत तळल्या जातात. त्या खूप मोठ्या गॅसवर फक्त पटकन लाल होतात. अशा पद्धतीने आपल्या ह्या सगळ्या कापण्या तळून झालेल्या आहेत. अशी एकदम साध्या सोप्या पद्धतीने केलेली रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.